पत्नी भाजप आमदार राहुल ढिकले यांच्या वक्तव्याची धनशक्ती विरोधात जनशक्तीचा विजय झालाय असं भाजप आमदारांनी वक्तव्य केले। भाजप आमदार राहुल ढिकले यांनी हे वक्तव्य करत मवियावर जोरदार टीका केली आहे। नाशिक पूर्व मतदारसंघातून निवडून आल्यानंतर भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राहुल ढिकले यांच्यासोबत बातचीत केली आहे। आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर यांनी पाहूयात। काल झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं यश मिळालेलं आहे। नाशिकमध्ये देखील सर्वच्या सर्व भाजपचे आमदार हे निवडून आलेले आहेत। माझ्यासोबत नाशिक पूर्वचे नवनिर्वाचित आमदार आहेत राहुल भाऊ ढिकले। भाऊ, पहिल्यांदा खूप खूप तुमचं अभिनंदन। काय सांगाल, अनेक अडचणी आलेल्या होत्या प्रचारामध्ये, पण अखेर खूप मोठ्या ज्या आहेत मताधिक्याने आपला विजय झाला। आमच्याकडे जी लढाई होती ती इतर ठिकाणपेक्षा वेगळी होती, कारण 5 वर्ष मी जनतेचे कामं केले, जनतेच्या संपर्कात होतो। आमदार आपल्या दारी असेल, मेडिकल कॉलेज इथे आणलं, श्रीरामाची महाराष्ट्रातली सर्वात मोठी मूर्ती उभी केली आणि त्याच्यामुळे सतत लोकांमध्ये असल्यामुळे लोकांना मी नवीन नव्हतो। परंतु जो राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार होता तो भ्रष्टाचार आरोप असलेला होता आणि दुसरी गोष्ट 20 दिवसात एवढ्या 4,08,000 लोकांपर्यंत पोहोचायचं आव्हान त्यांच्यासमोर होतं, जे त्यांना पेलवलं नाही आणि फक्त पैशाचा वापर समोरून झाला आणि त्या पैशाच्या वापराला लोकांनी धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा जो प्रचाराचा मुद्दा होता तो करून टाकला आणि त्याच्यामुळे आज आपल्याला जे 88,000चं मताधिक्य दिसतंय, 1,56,000 मतं मला पडलेत आणि समोरच्याला 69,000 पडलेत। त्याच्यामुळे जे 88,000चं मताधिक्य ते धनशक्तीची पराभव आणि जनशक्तीचा विजय असा हा या निकालाचा परिपाक आहे। नाशिक या पूर्व मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला होता, पैशांचा वापर झालेला होता आणि या सगळ्याच गोष्टीनंतर मतदारांनी याही मतदारसंघामध्ये भाजपला साथ दिल्याचं बघायला मिळत आहे। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक।